कॉमन प्रश्न दिले ते विंड आस्क क्वेश्चन, मी त्यात त्याचे तुम्हाला डिटेल थोडी माहिती देतो. मला वाटतं की त्यातनं तुमचे 50% लोकांचे शंका असतील ते दूर होतील. त्याचा जो होतं इच्छापत्र कोण करू शकतो. 18 वर्ष वय असलेला कायदेशीर दृष्ट्या सक्षम असलेला कोणीही व्यक्ती विल करू शकतो. अगदी मी थोडक्यात उत्तरं देतो तिची. दुसरा त्यांचा होता मुलगा किंवा मुलगी एकच अपत्य असल्यास विल करणे आवश्यक आहे का. विल का करायचं तर मुलगा मुलगी एकच असेल उद्या तर मीच त्यांचा एकमेव वारस आहे हे प्रूव्ह करण्यासाठी. उद्या काय नॉमिनेशन नसलं तर सक्सेशन सर्टिफिकेट त्याला घ्यावं लागतं. इममुवेबल प्रॉपर्टी असेल तर हेअरशिप सर्टिफिकेट किंवा लेटर ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन घ्यावं लागतं. या सर्व गोष्टींना 1 ते 1.5 वर्ष 2 वर्ष आणि 1 लाख रुपयापर्यंत खर्च येतो जरी एकच अपत्य असलं तर. विल केलं तर विलला एकतर चार्जेस काही नाहीत, विलला स्टॅम्प ड्युटी नाही आहे आणि विल केलं तर ह्या गोष्टी सहज शक्य होतात. जो कोणी आहे एकमेव लिगल हेअर ह्याच्या ज्याप्रमाणे त्याला त्या गोष्टी सहज मिळू शकतात. मला 1 मुलगा व 2 मुली आहेत. दोन्ही मुलींचे लग्न होऊन त्या सासरी चांगल्या आर्थिक स्थितीत आहेत. मी माझी सर्व मालमत्ता मुलाला दिल्यास भविष्यात मुलीकडून त्यांच्या हिश्श्याची मागणी होऊ शकते का. जर विल केलं नाही तर सक्सेसनुसार जे हयात क्लास 1 लिगल हेअर आहेत ते सर्व समान असतात. मुलांना तुम्ही आर्थिक स्थितीत आहे, मुलींना त्यांचं सगळं लग्न झालं आहे व्यवस्थित आणि विल केलं नाही आणि त्यांना दुर्दैवाने म्हणून त्यांना काय कोणी गुरु भेटला तर त्या हिश्श्यात मागणी इस्टेटीमध्ये हिश्श्याची मागणी करू शकतात. विलमध्ये तुम्ही मेन्शन केलं की माझ्या दोन्ही मुलींची लग्न मी व्यवस्थित लावून दिलेली आहेत त्यामुळे जे काय अवेलेबल आहे त्यातले 10% द्यावे व बाकी सर्व मुलांना द्यावं तर या गोष्टीला कोणीही चॅलेंज करू शकत नाही. सिंपल आहे की विलला सक्सेशन सर्टिफिकेट, हेअरशिप सर्टिफिकेट, नॉमिनेशन या गोष्टी सर्व विल सुपरसीड करतं. तिसरी गोष्ट आहे विल रजिस्टर करणे आवश्यक आहे का. कायदेशीरदृष्ट्या विल रजिस्टर करणे मॅन्डेटरी नाही आहे पण आम्ही सांगतो की अनरजिस्टर्ड विल कुठेही कधीही चॅलेंज येऊ शकतात. विल केलं तुम्ही सगळं ठेवलं तर तुमच्या पश्चात माझा एक बादशाह येऊ शकतो की नाही मला मामा म्हणला तर ह्याच्यातले 50% मी तुला देतो आहे आणि तिने उद्या कोर्टात केस लागली तर ती कोर्टात केस चालती, ती किती दिवस चालती ह्याची कल्पना नाही. पण विल जर तुम्ही केला आणि विलमध्ये ज्या काही गोष्टी मेन्शन केल्या असेल तर त्या विलला रजिस्टर विलला कुणी चॅलेंज करायचं नाही. रजिस्टर विल का करायचं. रजिस्टर ऑफिसमध्ये तुमचं आय रेकग्निशन घेतलं जातं, बायोमेट्रिक घेतलं जातं, तुमच्याबरोबर 2 विटनेस असतात, मेडकोचा अधिकारी असतो, या सर्वांचे बायोमेट्रिक आणि आय रेकग्निशन घेतलं जातं. त्याची स्कॅन कॉपी गव्हर्नमेंट सर्व्हरला जाती, दुसरी रजिस्टर कॉपी मेडकोकडे राहती, ओरिजिनल कॉपी म्हणजे उद्या मायापश्चात की विलमध्ये मॅनिप्युलेशन झालं या गोष्टी बदलल्या असं कुणीच आणि अगदी म्हणलं तर तो रजिस्ट्रार इनडायरेक्टली विटनेस म्हणून तो ते येऊ शकतो की येस हे विल मी रजिस्टर केलं, माझ्यासमोर या विटनेसची मी रजिस्ट्रेशन केलेलं आहे. विल करता कोणती कागदपत्रं लागतात. विल करता बेसिकली जो विल करतो त्याचा पॅन कार्ड, आधार कार्ड व तुमची स्वतःची कष्टी मालमत्ता व त्याचे डिटेल्स फक्त घेतो. उद्या डिपॉझिट म्युच्युअल फंड असले तर विल करताना ह्याच्यातल्या कुठल्याही गोष्टीची ओरिजिनल कॉपी घेतली जात नाही पण ते मेन्शन करायला सांगतो. इममुवेबल प्रॉपर्टी असतील तर त्यांचे इंडेक्स 2 घेतो. त्याबरोबर त्याचे 2 विटनेस लागतात. विटनेसचे पॅन कार्ड, आधार कार्ड, एक फोटो व तुमचा नेहमीचा फॅमिलीचा डॉक्टर असेल त्याचं एक सर्टिफिकेट असतं 4 वहीचं फॉर्मॅटमध्ये की विल करताना हे साऊंड स्टेबल माइंडमध्ये होते. या बेसिक गोष्टी विल करायला लागतात. मला 2 मुलं आहेत. मोठा मुलगा आर्थिकदृष्ट्या सुस्थितीत आहे त्यामुळे मला माझी स्वकष्टार्जित मालमत्ता सगळी किंवा मोठा हिस्सा लहान मुलाला द्यायचा आहे. विलमुळे ते विलमध्ये वाटप हे तुमच्या मर्जीवर आहे. तिथं इक्वल ह्याला 50% ह्याला 50% असं नाही. कोणालाही तुम्ही कितीही % देऊ शकता की ती तुमची मालमत्ता आहे आणि ही तुमची इच्छा आहे. आमच्याकडे विल होतं त्यांनी दिलं तर मुलीला 50% ज्या विल. दुसरी गोष्ट की विल केलं म्हणजे उद्या तुम्ही जाल असं नाही आहे. ते विल केलं आणि 5-6 वर्षांनी ते परत आले की आता तो टक्का 20-80 करायचा आहे का तर मुलीच्या लग्नात आम्हाला देऊन झालं सगळं तिचं आता त्यामुळे तो 50-50 आता 20-80 करा. विल एकदा केल्यानंतर तुम्ही किती वेळा बदलू शकता पण एकदा विल रजिस्टर केलं तर तो जो बदल होतो त्याला कोडीसील म्हणतात. ते पण रजिस्टर करावं लागतं. त्यामुळे विलमध्ये समान करायला असं नाही, असमान तुम्ही तुमच्या मर्जीनुसार कोणालाही देऊ शकता. आता गोडसे सांगितलं तसं मला मामाने सांभाळ केला होता मला त्यात पण त्याला 10% द्यायचे. हे केवळ विलनुसार शक्यतो. ओरली तुम्ही सांगितलं तर कोणी ते मान्य करणार नाही. विल रजिस्ट्रेशनचा खर्च किती होतो तर 7,000 ते 7,500 रुपये खर्च होतो जो एंटायर रजिस्टर ऑफिसमध्ये जातो. मेडकोचा त्यात सहभाग नसतो. आम्ही तुम्हाला मदत करून देतो.
पतीने विलप्रमाणे त्याच्या मृत्यूनंतर सर्व मालमत्ता पत्नीच्या नावाने होईल असे नमूद केले व त्याच्यानंतर मुलांना समान वाटप होईल असे विल नमूद केले. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीचे नाव 7/12 विलच्या आधारे लागू शकते काय? व पुढे पत्नीच्या मृत्यूनंतर ओरिजिनल पतीच्या विलप्रमाणे मुला मुलींमध्ये प्रॉपर्टीचे वाटप होऊ शकते काय? होऊ शकते. फक्त एक असतं की पतीच्या नंतर ते पत्नीच्या नावाने प्रॉपर्टी करायची तर त्याला पुन्हा खर्च येतो, त्याला पुन्हा वेळ जातो. उद्या त्या पत्नीची निधन झाल्यावर पुन्हा ती प्रॉपर्टी मुलांच्या नावाने करायची तर त्यामध्ये आम्ही विलमध्ये मेन्शन करायला लावतो की माझ्या पश्चात ह्याचा सर्व राईट्स हे माझ्या पत्नीला राहतील व तिच्या पश्चात हे वाटप करा. म्हणजे 2 वेळा वाटपाचा खर्च आणि वेळ जात नाही. हे एवढंच हे त्या विलनुसार करू शकतो. विल सुरक्षित कुठेही ठेवता येतील. विल ज्याच्याकडे तुम्ही एक्झिक्युटर मेटकोलाच नेमा असं नाही, तुम्ही एक्झिक्युटर कोणालाही नेमू शकता जो आपल्या भरोशाचा आहे त्याचं नाव विल एक्झिक्युटर म्हणून टाकू शकता. एक इश्यू येऊ शकते की व्यक्ती टाकली तर व्यक्ती उद्या जाऊ शकते. एक्झिक्युटर आहे, मी ह्युमन बिईंग आहे, ह्युमन बिईंगचं अनिश्चितता आहे तर माझ्या आधीच एक्झिक्युटर गेला तर काय? मेटको का तर मेटको ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे, परपेच्युअल एक्झिस्टन्स आहे. 78 वर्ष अनेक CEO बदलून गेले, मेटको चालू आहे. विल त्यामुळे आणि विल आमच्याकडे कस्टडी घेतो. उद्या विल केल्यानंतर रजिस्टर कॉपी केल्यानंतर ती ओरिजिनल कॉपी आमच्याकडे राहते, ती सील होऊन आज जाती. त्याची एक ॲक्नॉलेजमेंट तुम्हाला दिली जाते की या दिवशी विल केलं, ही तुम्ही आमच्याकडे ठेवलीची ॲक्नॉलेजमेंट कॉपी तुम्हाला देते आणि एक सर्टिफाईड कॉपी विलची तुमच्याकडे दिली जाते. दिव्यांग किंवा स्पेशल चाइल्डच्या नावाने विल करता येते का? विल करताना एक्झिक्युटर नेमणे आवश्यक आहे. कोणाला नेमावे? विल मेकरच्या पश्चात विलची अंमलबजावणी कोण करेल? ह्याच्याकरता मी म्हटलं ते प्रायव्हेट ट्रस्टची प्रोव्हिजन ह्याच्यात आम्ही करून घेतो की आता गोष्टीचा एक विषय की माझ्या पश्चात काय, म्हणजे आम्हाला आमचा अनुभव फार वाईट आहे की सख्खी भावंड पण नंतर सांभाळायला नाही म्हणतात स्पेशल चाइल्डला. तर त्या विलमध्ये प्रोव्हिजन करता की माझ्या पश्चात या मुलाच्या नावाने प्रायव्हेट ट्रस्ट करावं व त्या प्रायव्हेट ट्रस्टला काय कॉर्पस ठेवायचा हे तुम्ही ठरवायचं. उद्या तो मुलगा दिव्यांग तुमच्या बरोबर आहे का दुसरीकडे कुठं राहणार हे तुम्ही ठरवायचं, तुम्ही त्यात मेन्शन करायचं. सगळ्यात महत्त्वाचं की मेटको NGO नाही आहे, म्हणजे मेटकोकडे गव्हर्नमेंटची एड काही नाही आहे. तर माझा मुलगा एखाद्या संस्थेत राहिला, त्याला महिन्याला 40,000 खर्च येत असेल, त्याला वैद्यकीय 5-10 हजार लागत असेल, माझ्या पश्चात पर मंथ 50,000 इंटरेस्ट येईल एवढा कॉर्पस ठेवणं तुमची जबाबदारी आहे. कारण उद्या तो कॉर्पस कमी झाला तर त्या मुलाला पैसे कमी जातील, मुला मुलगी जीव कोणी असेल ते करू नये म्हणून आम्ही त्याची आधीच प्रोव्हिजन करून घेतो. विल मेकरचे पश्चात एक्झिक्युटर विलची अंमलबजावणी बरोबर करेल याची काय गॅरंटी? यापेक्षा दुसरा पर्याय आहे का? त्यामध्ये विल एक्झिक्युशनमध्ये तुम्ही तुमचे परिचित आहे त्यांची ॲडवायझरी म्हणून नावं टाकू शकता की माझ्या पश्चात हे विल एक्झिक्युशन करताना या दोघांची मेटकोनी मदत घ्यावी. का तर त्यात ट्रान्सपरन्सी असते. मी काही करू शकेन असं नाही आहे. तर माझ्या पश्चात हे माझे 2 भरोश्याचे ते नातेवाईक असतील, शेजारचे असतील, सोसायटीतले असतील, कलिग असतील, त्यांची नावं त्यांची मदत मेटकोनी घ्यावं ही नावं पण तुम्ही तुमच्या विलमध्ये टाकू शकता. नॉमिनी नेमला तरी विल आवश्यक आहे का? नॉमिनी आणि विलमध्ये फरक. नॉमिनी हा आम्ही तो टेम्पररी होल्डर ऑफ दी प्रॉपर्टी असतो. उद्या नॉमिनी नेमला म्हणजे नॉमिनी वेगळा आणि विलमध्ये जर एखाद्या बेनिफिशियरीचं वेगळं नाव टाकलं तर तो बेनिफिशियरीलाच पैसे मिळतो, नॉमिनीला मिळत नाहीत. नॉमिनी जरी घेतले तरी ते कायदेशीरदृष्ट्या मेटको रिकवर करू शकतो. नॉमिनी हा टेम्पररी कोणाला द्यायचे आहे. काय होतं की मला मुलगा 2 एकाला एक देतात, तुम्ही नॉमिनी आणि बेनिफिशियरी एकच ठेवला तर मेटकोचंच काम सहज होतं की तो नॉमिनी जे पैसे घेऊ शकतो. पण जर विलमध्ये बेनिफिशियरी दुसरा असेल तर नॉमिनीला पैसे मिळणार नाहीत, त्या बेनिफिशियरीला पैसे मिळणार. पती पत्नीच्या नावे काही प्रॉपर्टी जॉईंट असल्यास दोघं मिळून एकच विल करता येईल का? करू शकता. जॉईंट प्रॉपर्टी असली तर ते विल करू शकता. फक्त त्यानंतर एक असेपर्यंत एक गेला तर दुसरा त्याचा मालक राहील, दुसरा गेला तर पहिला राहील, दोघं गेले तर काय हा एक्झिक्युशन पार्ट विलमध्ये नमूद करावा लागतो. दिव्यांग स्पेशल चाइल्ड जे स्वतः काही करू शकत नाही, कायद्याच्या भाषेत ते करार करण्यास सक्षम नाहीत, अशा परिस्थितीत विल मेकरच्या पश्चात कंपनीतर्फे कशी व्यवस्था केली जाईल? आत्ता मी सांगितलं तसं प्रायव्हेट ट्रस्टची प्रोव्हिजन आहेत. मेटकोकडे अशा 10-12 संस्था आहेत जिथं दिव्यांग स्पेशल चाइल्ड ठेवली जातात. आता अजून एक नवीन प्रश्न आला की स्पेशल चाइल्डनी स्लो लर्नर आहे. हा एक मोठा विषय आहे की ठीक आहे तो व्यवस्थित आहे, तो वागतो, पण त्याचं आकलन थोडं कमी आहे. अशा लोकांपण काही संस्था आहेत. आणि त्या दिव्यांग आपल्या मुलाला कुठं ठेवायचं ही पूर्णतः तुमची चॉईस आहे. म्हणजे याच्यात मेटकोचा सहभाग नुसतं एक्झिक्युशन आहे. कुठं ठेवायचं हे मेटकोला सांगितलं तर मेटको त्याबाबतीत काही निर्णय घेऊ शकतो. विल करण्यासाठी डॉक्टरचे सर्टिफिकेट आवश्यकता आहे का? आहे.
आणि मिनिमम आम्ही MBBS सजेस्ट करतो, असं काही नाही. पण डॉक्टरचं सर्टिफिकेट हे विल करतानाच्या एखादा दिवस आधी घ्यावं. विल करताना ही व्यक्ती मेंटली स्टेबल होती, एवढं त्या सर्टिफिकेटचं महत्त्व असतं. विल मेकरचे मृत्यूनंतर विलप्रमाणे सर्व मालमत्ता हस्तांतरित होतात की आणखी काही अधिक नाही. सर्व मालमत्ता जर तुम्ही विलमध्ये लिहिलेलं असेल, मेटकोला एक्झिक्युटर नेमलं तर त्या व्यवस्थित हँडओव्हर केल्या जातात. आजकाल असे की काही बेनिफिशियरी आउट ऑफ इंडिया आहेत, ओव्हरसीज आहेत बरेचसे, तर त्यावेळेला त्यांचा टाईम झोन, ऑस्ट्रेलिया असेल, USA असेल, त्यांच्या टाईम झोनप्रमाणे आजकाल व्हॉट्सअप कॉल आहे, लिंक तयार केली जाते, त्याप्रमाणे विलचं रीडिंग होतं आणि त्या ह्याला त्यांच्या ह्याच्याप्रमाणे त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा केले जातात. आता एक एक्झिक्युशनची प्रोसेस 2 मिनिटात सांगतो मी. एखादी व्यक्ती गेली तर आम्ही जोपर्यंत डेथ सर्टिफिकेट येत नाही तोपर्यंत आम्ही ते ग्राह्य धरत नाही. अजून एक सांगतो की विल केल्यानंतर आम्ही असं काय कुणी दर वर्षाला चेक करायला जात नाही की तुम्ही विल केलं तर तुम्ही आहात का, हे पण योग्य नाही. त्यामुळं आम्ही सांगतो की तुमच्या भरोशाच्या मित्रांना सांगा की मी विल केलं आहे आणि मेटको एक्झिक्युटर आहे, जे आम्हाला त्याचं निरोप देऊ शकेल. कारण हे घरी जाणं काय असतं की मी विल केलं घरी सांगितलेलं नसतं, मग तिथं काही कारण नसताना घरात क्लॅशेस निर्माण होतात. मग पण आणि त्यामुळं आम्ही लोकांना सांगतो की अशा 3-4 जणांना तुम्ही सांगा, जे तुमचे विटनेस आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर आम्ही घेतो. आणि फक्त सगळ्यात महत्त्वाचं की आमची विल आमच्याकडे ठेवलं तर कस्टडी चार्जेस आहेत ₹1000 प्लस GST. उद्या आम्ही इथं की 2-3 वर्ष कस्टडी चार्जेस आले नाही तर आम्ही मग चौकशी करायला जातो, कस्टडी चार्जेस येत नाही आहेत काय. पण त्याला सुद्धा रेफरन्ससाठी आम्ही 2-4 जण घेतो जे आम्हाला रिलायबल माहिती देऊ शकेल. दुसरी गोष्ट, डेथ सर्टिफिकेट आलं तर विल एक्झिक्युशन प्रोसेस स्टार्ट होती. आमच्या ह्याच्या ते कपाडामधून ते विल काढलं जातं, ते सील फोडून विलचे बेनिफिशियरी बघितले जातात. व ते इंडियात आहेत बाहेर आहेत हे त्यांना कारण घेताना आम्ही त्या बेनिफिशियरीचे कॉन्टॅक्ट नंबर, मेल ID, मोबाईल सगळं घेतो. त्या सर्वांना कॉन्टॅक्ट केलं जातं की ह्यांनी विल केलं तर त्यांच्या डेथ झालेली आहे आणि त्याला एक्झिक्युटर आम्ही नेमलेलं आहे, मग तुम्ही ह्याच्यात बेनिफिशियरी आहात. आणि त्या सर्व बेनिफिशियरींचं एकदाच विल वाचन होतं. एखादा बेनिफिशियरी येऊ शकत नसेल तर विल वाचन होत नाही. इतकी ट्रान्सफर असे आम्ही ठेवतो. ओव्हरसीज असेल तर त्याला विलची कॉपी पाठवली जाते, लिंक तयार करून व्हॉट्सअप कॉल करून विल रीडिंग केलं जातं. विल रीडिंग केल्यावर त्यांना सगळ्यांना ते मान्य, हे सगळ्यांकडनं ॲक्सेप्टन्स घेतला जातो आणि त्याच्यानंतर डिस्ट्रीब्युशन होतं. डिस्ट्रीब्युशन केल्यावर कोणाला जे काय पैसे द्यायचे त्याच्यानंतर त्याची ॲक्नॉलेजमेंट, त्याची रिसीट घेतली जाते. कारण उद्या ऑडिट झालं तर विलमध्ये हे लिहिलं तर ही पैसे त्या ह्यांना गेलेले आहेत ह्याचं आमच्याकडे काहीतरी डॉक्युमेंटरी प्रूफ असतं आणि त्याच्यानंतर विल एक्झिक्युशन पूर्ण होतं. 7-8 वर्षापूर्वी विल नोटराईज केली होती, त्यातील काही प्रॉपर्टी विकल्या, आणखी काही बदल करायचे आहेत. अशा परिस्थितीत नवीन विल करावी लागेल की तुम्ही विल कधीही बदलू शकता. त्या नवीन विलमध्ये फक्त हे मेन्शन करा की ह्या विलमधली ही प्रॉपर्टी होती ती विकली आहे, ही त्या ठिकाणी नवीन आली किंवा ही विकलेली आहे, हे कॉर्पस त्यात आलेले आहे, एवढा पार्टच तुम्ही विल चेंज करू शकता. फक्त नोटराईज विल आम्ही पुन्हा नोटराईज आणि अनरजिस्टर्ड विल ॲज गुड ॲज सेम असतं. त्यामुळे आम्ही जर ते नोटराईज असेल तर तो पार्ट चेंज करून आम्ही ते विल पुन्हा रजिस्टर करून घेतो. विल कधी किती वेळा तुम्ही त्या बदलू शकता आणि फक्त ते काय की तो पुन्हा रजिस्टर करावा लागतो. आता हे एवढे प्रश्न मला त्यांनी दिले ते ह्याचं मी तुम्हाला दिले. ह्याच्या व्यतिरिक्त आता काही असेल तर तुम्ही अवश्य विचारा. काही लोकांनी ऑलरेडी लिहून पाठवले, अजूनही कोणाला लिहून पाठवायचे? इच्छापत्रात दुरुस्ती करता येईल काय? आता मी सांगितलं तसं इच्छापत्रात कधीही किती वेळा दुरुस्ती काय होतं, बँकांमधले डिपॉझिट असतात, त्यानंतर मर्ज होतात, काही मॅच्युअर होतात, काही रिन्यू होतं, काही आपण वाढवतो. पण त्यावेळेला हे आणि अजून एक सगळ्यात महत्त्वाचं असतं आता की सक्सेशन सर्टिफिकेटमध्ये काय आहे की तुम्हाला माहिती असेल सक्सेशन सर्टिफिकेटमध्ये डिटेल लिस्ट ऑफ डिपॉझिट द्यावे लागते. मग भले भले छोटे मोठे सेव्हिंग्ज अकाउंट, PPF सगळं वगैरे, त्यातलं एखादं अकाउंट सुटलं चुकून तर तिथं सक्सेशन सर्टिफिकेट लागू होत नाही. जे लिहिलेलं आहे त्या सर्व करताच सक्सेशन सर्टिफिकेट मिळतं. विलमध्ये आम्ही शेवटी एक रेसिड्युअल क्लॉज टाकतो की ह्या व्यतिरिक्त माझ्या मृत्यूच्या पश्चात माझ्या नावावर जे काही अजून काही मिळालं आहे, जे इथं नमूद केलेलं नाही ते पण या विलचा पार्ट समजावे. मग आम्हाला तेवढाच राईट राहतो. एखादं अकाउंट सुटलं, काही राहिलं तर सक्सेशन सर्टिफिकेटमध्ये तसे अनुभव आलेले आहेत. ते अकाउंट राहिलं जर राहायचं मग ते बँकमध्ये याच्यात सक्सेशन सर्टिफिकेटमध्ये हे नाव नाही आहे, त्यामुळे याचे पैसे तुम्हाला देता येणार नाही. त्याच्याकरता हे आहे. आणि तुम्ही किती वेळा करू शकता. प्रॉपर्टी सगळ्यात महत्त्वाचं होतं की आता नवीन ह्याच्यात विलमध्ये रिडेव्हलपमेंटचा क्लॉज आम्ही टाकून घेतो. कारण आजकाल काय आहे 30 वर्ष झालेले आहेत. मग रिडेव्हलपमेंटला एक्झिक्युटर म्हणून आम्ही सही करायची का? पुन्हा तो करायची, पण आता आम्ही तोही क्लॉज टाकून घेतो. इन केस माझ्या पश्चात ही इमारत रिडेव्हलपमेंटला गेली तर ॲज अन एक्झिक्युटर मेटकोला ते पूर्ण अधिकार आहेत. कारण तो फ्लॅट अर्धवट राहिला आणि ती व्यक्ती गेली
तर रिडेव्हलपमेंटचे ॲग्रीमेंट कोण साईन करणार? मेटको विलमध्ये नसेल तर आम्हाला तो अधिकार नाही आहे. तर तेही क्लॉज आम्ही आता नवीन ह्याच्याप्रमाणे ट्रेनमध्ये काय आहे, जशा गरजा बदलतील तसं विलच्या फॉर्मॅट, विलचं असं काही कुठलं स्ट्रक्चर्ड फॉर्मॅट नाही की हे 4 पॉईंट आलं की हे विल, असं नाही आहे. त्यामुळे ह्या नवीन ह्याच्याप्रमाणे ते रिडेव्हलपमेंटचा क्लॉज पण या लागला आहे. इच्छापत्र परदेशातील मुलांसाठी लागू पडते काय? ते बेनिफिशियरी असेल तर त्यांना लागू पडते. सगळ्यात गोडसे साहेबांनी सांगितलं सर, विलमधून जे काय देतं ते टॅक्सेबल नाही आहे. उद्या तुमच्या विलमध्ये तुम्ही की माझ्या मुलाला 1 कोटी रुपये द्या, तर 1 कोटी रुपयावर त्याला कुठलाही टॅक्स पडणार नाही. फक्त 1 कोटीनंतर त्यामधला 1 रुपया जरी इंटरेस्ट आला तो त्याला तो टॅक्सेबल आहे. अजून काय आहे, तिथले टॅक्सेशन आपल्याला प्रत्येक लॉ ऑफ लँड वेगळी आहे. तिथं तो 30% स्लॅबमध्ये असेल, 40% स्लॅबमध्ये असेल, तो 1 कोटीनंतरचा जो इंटरेस्टचा पोर्शन आहे तो त्याला तिथं टॅक्सेबल असू शकेल. विलनुसार ओव्हरसीज मुलाला तुम्ही प्रॉपर्टी देऊ शकता, प्रॉपर्टी त्याला टॅक्स पडत नाही. अडचण अशी येते आजकाल की मुलांना प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट नाही. म्हणजे तुम्ही आपण देतो आणि नंतर ते आम्हाला सांगतात की सर जस्ट सेल आउट द प्रॉपर्टी अँड रेमिट द प्रोसीड टू दिस अँड दिस अकाउंट. ही वस्तुस्थिती आहे. आम्ही जेव्हा त्याला सांगतो की अरे असं झालं तर विलमध्ये तुझी प्रॉपर्टी तुम्हाला दिली आहे, तर म्हणतो आता मी तिथे येऊन काय करू, ही हार्श रियालिटी सांगतो. मग त्याला म्हणतात की नाही तुम्ही सेल आउट करा, पण जर तुम्ही विलमध्ये ती प्रोव्हिजन केली नाही तर मेटको सेल आउट करू शकत नाही. मग त्यामध्ये असं लिहू शकता तुम्ही की ही प्रॉपर्टी माझ्या मुलाला द्या व त्याची इच्छा असल्यास मेटकोनी ती विकून त्याचे प्रोसीड्स त्याला पाठवावे. म्हणजे विल शक्यतो कुठं अडणार नाही एवढी आम्ही काळजी घेतो. इच्छापत्राची अंमलबजावणी योग्य रीतीने होते काय? 100% होते. मी आत्ता सांगितलं की 78 वर्षात मेटकोचं विल एक्झिक्युशन एकही चॅलेंज झालेलं नाही आणि ते होणारही नाही. कारण जोपर्यंत आम्हाला कायदेशीररित्या ओके वाटत नाही तोपर्यंत आम्ही काय एक बेनिफिशियरी होते, 8 बेनिफिशियरी होते, त्याचं डिस्ट्रीब्युशन 1.25 वर्ष लांबलं तर कारण ते 8 जण एकत्र येत नव्हते आणि 8 जण एकत्र आल्याशिवाय आम्ही ते म्हटलं डिस्ट्रीब्युशन नाही होणार. वाचन झालं, मग शेवटी इतरांकडनं कन्सेंट घेतली आम्ही की ठीक आहे या दोघांना तुम्ही नंतर द्या तुमच्या हिश्श्याप्रमाणे, पण आज आम्हाला द्या. पण तेही सगळ्यांची कन्सेंट आल्यावर त्याचं डिस्ट्रीब्युशन झालं. त्यामुळे ते मॅक्झिमम काळजी घेतो कारण आम्ही ट्रस्टी म्हणून काम करतो. शेवटी ट्रस्टी म्हणून काम करणं हे ओनरपेक्षा फार अवघड असतं आणि ती जबाबदारीचं काम असतं.